उद्या शेवटचा गुरुपुष्य अमृत योग. ह्या 3 उपायांपैकी एक उपाय तरी अवश्य करा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग म्हणजे 2026 या वर्षातील हा शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे. गुरुपुष्य अमृत योग हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ, फलदायी आणि दुर्मिळ योग मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा त्या दिवसाला गुरुपुष्य अमृत योग असे म्हणतात. आणि पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते आणि म्हणून सर्व देवी देवता या पुष्य नक्षत्राची पूजा करत असतात. या शुभ योगावर केलेली खरेदी, कोणतेही मौल्यवान वस्तू किंवा सुरू केलेले काम हे स्थिर राहते, त्यामध्ये वृद्धी होते. तसेच हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे. या पवित्र दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान शिव यांची एकत्रित पूजा केल्याने घरातील आर्थिक अडचणी दूर होतात. ह्या गुरुपुष्य अमृत योगात केलेले मंत्र साधना, दान हे विशेष पुण्यकारक मानले जाते आणि म्हणून ह्या दिवशी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेले काही खास उपाय सुद्धा केले जातात. तर पहा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे किंवा ज्या काही सेवा सांगणार आहे तर त्या आपल्याला 18 जूनला गुरुवारी म्हणजेच उद्या करायच्या आहेत. तर खाली सांगितलेला उपाय आपल्याला सकाळी 6 वाजेपासून करायचा आहे. तर गुरुपुष्य अमृत योग आणि गुरुवार म्हणजेच अत्यंत दुर्मिळ असा योग आहे. प्रत्येकाला वाटत असतं की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा मला प्रत्येक कामात यश मिळावं, माझी भरपूर प्रगती व्हावी, असा माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं. आणि खरे तर हाच तो दिवस आहे आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तो न चुकता आवर्जून करायचा आहे. नकारात्मक ऊर्जा, वास्तुदोष, कलह आणि अशांतता जी आहे ना, तर ती दूर होत असते आणि म्हणून ह्या दिवसाची सुरुवात आपल्याला स्नानापासून करायची आहे. तर यातील पहिला उपाय आहे, आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे. तर ह्या गुरुपुष्य अमृत योगावरती सकाळी जेव्हा तुम्ही आंघोळ करणार आहे तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद म्हटलं तर गुरुग्रह मजबूत करण्यासाठी फार महत्त्वाची असते, त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात हळद टाकून जर आपण स्नान केले तर आपले गुरुबळ हे मजबूत होते. या व्यतिरिक्त आपल्याला जर कुणाची दृष्ट नजरबाधा झालेली असेल, काही नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये असेल तर ती सुद्धा दूर होते. त्यामुळे तुम्हाला ह्या गुरुवारी हे काम आहे तर ते आवर्जून करायचे आहे. घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे. नक्कीच यामुळे तुमचा गुरुबळ मजबूत होईल. त्याचबरोबर आपण प्रत्येक दिवशी आपलं घर स्वच्छ करत असतो, पण बघा गुरुपुष्य अमृत योगावरती म्हणजेच गुरुवारी कधीही फरशी पुसली जात नाही. पण एक खूप महत्त्वाचं काम करायचं आहे. तर एका ग्लासमध्ये तुम्हाला पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये गोमूत्र टाकायचे आहे आणि थोडीशी हळद टाकायची आणि एखादे फूल घेऊन तुम्हाला जे पाणी आहे तुमच्या हाताने तुमच्या घरामध्ये शिंपडायचे आहे. आपल्या प्रत्येक रूममध्ये शिंपडायचे आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरती सुद्धा शिंपडायचे आहे. यामुळे आपले संपूर्ण घर जे आहे ते पवित्र होते. साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात वास करते आणि आपल्या डोळ्यांना न दिसणारी नकारात्मक ऊर्जा असते तर ती सुद्धा संपूर्णपणे ह्या उपायाने नष्ट होते. म्हणून हा एक उपाय तुम्हाला नक्कीच करायचा आहे. पुढचा उपाय आहे, आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे आणि त्या उंबरठ्यावर शुभ लाभ हे सुद्धा लिहायचे आहे. आता शुभ लाभ हे जे नाव आहे तर त्या हळदीच्या लेपनावरती कुंकवाने अगदी उंबरठ्याच्या मधोमध लिहायचे आहे. शुभ लाभ हे शब्द मांगल्याचे प्रतीक आणि यशाचे प्रतीक मानले जातात. उंबरठ्यावरती हे 2 शब्द लिहिल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सकारात्मक ऊर्जा येते. तसेच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावर एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा प्रज्वलित करत असताना त्यामध्ये हळद ही नक्की घालायची आहे. आपलं गुरुबळ हे मजबूत होणार आहे. लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपा प्राप्त होणार आहे. लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे. तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता,
जी तुमची उजवी साईड असणार आहे तर तिथे हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. भरपूर तूप घाला. अगदी सकाळपासून ते दुपारपर्यंत, संध्याकाळपर्यंत जोपर्यंत हा दिवा पेटता राहील तोपर्यंत पेटून तसाच ठेवायचा आहे. दिवा शांत झाला की तो तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता. गुरुपुष्य अमृत योगावरती सूर्याला जल अर्पण करावे, कारण ह्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने शरीरातील आरोग्य सुधारते, मानसिक शांतता मिळते आणि आपला आत्मविश्वास हा वाढत असतो. तसेच कुंडलीतील सूर्याची स्थिती ही मजबूत होत असते, ज्यामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व गुण आणि आत्मविश्वास हा सुद्धा वाढत असतो. हे जल अर्पण करताना तांब्याच्या कलशातून अर्पण करावे. ह्या दिवशी आपल्याला घरामध्ये एक स्वास्तिक सुद्धा काढायचे आहे. थोडेसे गाईचे तूप घ्यावे आणि त्यात थोडीशी हळद टाकावी आणि ह्या दोन्ही गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे स्वास्तिक तुम्हाला बनवायचे आहे. घरामध्ये स्वास्तिक काढतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण हे खूप प्रसन्न होत असते आणि हे शुभचिन्ह आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढल्याने माता लक्ष्मी सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्याचबरोबर बघा, आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची सेवा ही करायची आहे. गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. जी काय सेवा तुम्हाला शक्य होईल ती सेवा ह्या दिवशी तुम्हाला करायची आहे आणि सेवा करताना माता लक्ष्मी समोर तुम्हाला लाल रंगाचा धागा असतो तर त्याची लांब वात बनवा आणि अशी वात लावून हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करून सेवा करायची आहे. पुष्य योगामध्ये तुम्ही ह्या गोष्टी खरेदी करू शकता. तसेच एकाक्षी नारळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, म्हणून गुरुपुष्य नक्षत्र योगात एकाक्षी नारळ घरी आणावे आणि स्थापित करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे प्रगती होते. लक्ष्मी यंत्र, जर तुम्हाला गुरुपुष्य नक्षत्रात सोने किंवा चांदी खरेदी करता येत नसेल तर तुम्ही या दिवशी लक्ष्मी यंत्र खरेदी करू शकता. ते विकत घ्या आणि तुमच्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही आणि पैसा वाढतच जाईल. कवड्या, गुरुपुष्य नक्षत्रात चांदीची नाणी किंवा रुपयासह गुराखी ठेवून त्याची पूजा करावी. असे केल्याने पूजेनंतर तिजोरीत ठेवा. तुमच्यावर आशीर्वाद नेहमीच राहतील. घरात हत्तीची मूर्ती ठेवणे खूप शुभ मानले जाते. हे समृद्ध मानले जाते. घरात राहून कधीही पैशाची कमतरता भासत नाही आणि समृद्धी कायम राहते. गुरुपुष्य योग शुभ का मानला जातो? ज्योतिषशास्त्रानुसार गुरुपुष्य योग शुभ कार्यासाठी चांगला योग मानला जातो. सर्व नक्षत्रामध्ये गुरुपुष्य नक्षत्र चांगले मानले जाते. त्याला सर्व नक्षत्राचा राजा म्हणतात. ह्या नक्षत्रात किंवा योगामध्ये कोणतेही काम केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. ह्या योगात सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की ह्या दिवशी केलेली खरेदी सोने तुम्हाला वर्षभर संपत्ती आणि समृद्धी देते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब